आज होता रविवार म्हणून बाजारातून आणली मांदेली आणि थोडेसे बांगडे। एका ताटामध्ये रवा आणि पीठ घेतलं आणि बांगडे आणि मांदेली साफ करून धुवून घेतली। त्यानंतर एका वाटीत मी कोकम घेतलं, त्याच्यात पाणी टाकून चांगलं चुरून त्याचा आगळ तयार करून घेतलं। आगळ टाकल्यावर आंबट होतात, हे असं केल्यावर जास्त आंबट होत नाही। त्याच्यानंतर वरतून मसाला टाकला। मसाला टाकून झाल्यावरती नंतर थोडंसं मीठ टाकलं। मीठ जास्त टाकायचं नाही कारण मासे थोडे खारटच असतात। नंतर हळद टाकून घेतली मिश्रणावरती आणि मसाला टाकला। मग माशांना चांगलं असं लावून घ्यायचं हळद मीठ। एक तवा घेतला, त्याच्यावर टाकलं तेल आणि आपण मासे सगळे एकजीव करून ठेवलेले होते। आता हे मिश्रण मी एकत्र करून त्यात माशांना ते सगळं लावून घ्यायचं आणि एक एक मासा तव्यावर सोडायचा। मस्तपैकी असं चरचरचा आवाज यायला पाहिजे। सगळे मासे आता तव्यावर सोडून झाले। आता बघा कसं वाटतं। आता एका साईडने अलगद धरून असे परतायचे ते, कारण तुटता नाही। आणि सगळे परतून झाले। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।